नमस्कार मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये एक प्रश्न विचारणार आहोत आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर देणाऱ्यास आपण एक गिफ्ट हॅम्पर देणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। काय प्रश्न आहे तो पाहून तुम्हाला उत्तर देण्यासाठी जवळजवळ 1 महिना टाइम भेटणार आहे। 1 तारखेला आपण विनर अनाउन्समेंट करणार आहोत। तर चला पाहूयात पहिली रेसिपी। ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। त्यामध्ये 2 चमचे साबुदाणा टाकून घ्यायचा आणि 1 वाटी पोहे टाकून घ्यायचे आहेत आणि 1 चमचा मेथीदाणे टाकून सगळं व्यवस्थित स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। धुवून घेतल्यानंतर अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे। तुम्ही घरातल्या कोणत्याही एका वाटीचं माप घेऊ शकता। आता छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला इथं पाणी थोडंसं कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडंसं पाणी किंवा थोडंसं दही टाकून असं पातळ बनवून घ्यायचं आणि हे झाकून जवळजवळ 3 तासासाठी भिजत ठेवायचं आहे। 3 तासानंतर तुम्ही बघू शकता छान असं हे भिजलेलं आहे। तांदळामध्ये आणि पोह्यामध्ये पाणी छान असं मुरलेलं आहे। आता आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। आज आपण घरातल्या सामानातूनच अगदी पटकन होणाऱ्या नाश्ता रेसिपी बघणार आहोत। आपण रोज कांदा पोहे, उपीट अशा रेसिपीज बनवतो, पण त्याच उपीट कांदा पोहेपासून थोडेसे वेगळे बदल करून असे नाश्ते बनवले तर सगळ्यांना नक्कीच आवडतील। दळून घेतलेलं मिश्रण बाजूला ठेवून घेऊयात आणि चॉपर बॉक्समध्ये 1 गाजर टाकून घेऊयात, 1 कांदा, 1 शिमला मिरची आणि आता हे सगळं आपल्याला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे। चॉपरमध्ये बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं। आता हे बारीक करून घेतलेल्या भाज्या आपण या मिश्रणात टाकून घेऊयात। त्याचसोबत बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता टाकून घ्यायचा, 1 चमचा मीठ, 1 चमचा गरम मसाला पावडर टाकून घ्यायचा आहे आणि 1 चमचा इनो टाकून घ्यायचा आहे। इनो नसेल तर खाण्याचा सोडा देखील तुम्ही इथे वापरू शकता। छान असं मिक्स करून घेऊयात। बघू शकता बेटर अगदी फ्लफी आणि हलकं झालेलं आहे। आप्पे पात्राला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये जे आपण मिश्रण बनवलेलं होतं, बेटर होतं, ते 1 चमचा टाकून घ्यायचं आहे आणि मंद ते मध्यम आचेवरती 3 ते 4 मिनिटे झाकून आपल्याला शिजवायचे आहेत। 3 ते 4 मिनिटानंतर बघू शकता छान असे टम्म फुगलेले आहेत आप्पे। वरून तेल लावून घेऊयात। दुसऱ्या बाजूने देखील यांना पलटी करून भाजून घेऊयात। तर तयार झालेले आहेत इथं आपले मस्त तांदूळ आणि फव्याचे आप्पे। इतके मस्त आणि भन्नाट लागतात, नक्कीच ट्राय करून पहा। हे आप्पे अगदी आतून जाळीदार बनतात आणि इतके चविष्ट लागतात खाताना। खोबऱ्याच्या चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता। बघू शकता मस्त जाळीदार असे बनून तयार झालेले आहेत। आता पाहूयात रेसिपी नंबर 2। ही रेसिपी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 मोठ्या आकाराचा बटाटा बारीक चिरून टाकून घ्यायचा आहे। त्याचसोबत 1 कांदा मोठ्या आकाराचा तो देखील चिरून टाकायचा। 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 1 छोटासा आल्याचा तुकडा आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या। थोडीशी पुदिन्याची पाने आणि 1 मुठी कोथिंबीर टाकून घ्यायची। अर्धा वाटी पाणी टाकून हे सगळं मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। वाटून घेतलेलं मिश्रण एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे। यामध्ये आता 1 चमचा गरम मसाला पावडर टाकून घेऊयात, 1 चमचा आमचूर पावडर टाकून घ्यायची आहे, 1 चमचा धने जिरे पावडर टाकून घ्यायची आणि त्याचसोबत अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 चमचा मीठ टाकून घ्यायचा आणि 2 चमचे तेल टाकून घ्यायचे आहेत। आता यामध्ये मी 2 चमचे रवा टाकून घेतलेला आहे आणि त्याचसोबत 1 वाटी गहूचं पीठ टाकून घेतलेलं आहे। आता गव्हाचं पीठ लागेल तसं तुम्ही यामध्ये टाकून घ्या। मिक्स करत छान असं दाटसर घट्ट असं आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे आणि हे 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे। 10 मिनिटानंतर या कणकेचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि याचे छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। पुऱ्या लाटताना पिठाचा वापर करायचा नाही, थोडंसं तेल लावूनच आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत, म्हणजे तेल तळताना हे तेल खराब होत नाही। पीठ लावल्यामुळे तेल लगेच खराब होतं। तर बघू शकता इथे मी छोट्या छोट्या अशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। तुम्ही हवं असेल तर मोठी पोळी बनवून एखाद्या झाकणाच्या मदतीने छोट्या छोट्या पोळ्या याच्या बनवून घेऊ शकता। जास्त जाडही नाही, जास्त पातळही नाही, मध्यम आकाराच्या आपल्याला या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि गरमागरम तेलामध्ये मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता तेलामध्ये छान टम्म अशी फुगलेली आहे पुरी आपली। आता काढून घेऊयात आणि याच पद्धतीने आपण इथं सगळ्या पुऱ्या किंवा तुम्ही पोळ्या काय म्हणतील त्या तळून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जर या पोळ्या तळायच्या नसतील तर तुम्ही यापासून पराठे बनवून घेऊ शकता। अगदी मस्त तूप तेल लावून दोन्ही बाजूनी खमंग खरपूस असे हे पराठे भाजून जरी घेतले तरी खाताना छान लागतात। पण इथं मी याच्या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत। काढून घेऊयात आणि गरमागरम पुऱ्या आपण दही सोबत सर्व करूयात किंवा चहा सोबत तुम्ही नाश्त्याला देखील या पुऱ्या बनवून घेऊ शकता आणि जास्त दिवस टिकतात, खराब देखील होत नाही।
सगळ्यांना फार आवडेल, नक्कीच ट्राय करून पहा. आता आपण पाहूयात यानंतरची पुढची रेसिपी. रेसिपी नंबर 3. ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी 1 कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. आता ही डाळ स्वच्छ अशी 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. आणि धुवून घेतल्यानंतर आपल्याला ही डाळ जवळजवळ 3 ते 4 तासांसाठी भिजत ठेवायची आहे. 3 ते 4 तासानंतर ही डाळ छान अशी भिजली की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक अशी दळून घ्यायची आहे. बघू शकता डाळ अशी छान भिजलेली आहे. तुम्ही रात्रभर देखील डाळ भिजत ठेवू शकता. आता बारीक अशी वाटून घेतल्यानंतर पूर्ण रात आपल्याला हे फर्मेंटेशन होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता मस्त अशी जाळी यामध्ये आलेली आहे. पीठ छान असं फर्मेंट झालेलं आहे. आता यामध्ये 1 चमचा हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट टाकून घेऊयात. 1 चमचा मीठ, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद आणि 2 चमचे तेल टाकून छान असं मिक्स करून घेऊया. त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत त्या भांड्याला व्यवस्थित असं तेल लावून घेऊयात. तेल लावून झाल्यानंतर मिश्रणामध्ये 1 चमचा खाण्याचा सोडा टाकून घेऊयात आणि अर्धा वाटी पाणी टाकून छान असं मिक्स करून घेऊयात. म्हणजे बेटर अगदी फ्लफी आणि छान फुलतं. तर बेटर फुलून तयार झालेलं आहे. आता भांड्यामध्ये टाकून घेऊयात आणि हे भांडं आता आपल्याला गरम पाण्यामध्ये ठेवून जवळजवळ 25 ते 30 मिनिटे मध्यम आचेवरती वाफवून घ्यायचं आहे. वरून थोडीशी इथे मी लाल तिखट टाकून घेत आहे. आणि 25 ते 30 मिनिटांनंतर ढोकळा छान असा शिजलेला आहे. तुम्ही यामध्ये टूथपिक टाकून चेक करून घेऊ शकता. टूथपिक अगदी क्लिअर निघाली तर समजायचं की ढोकळा आपला व्यवस्थित शिजलेला आहे. आता गॅस बंद करून हे थंड होण्यासाठी ठेवून देऊयात आणि तोपर्यंत आपण इथं तडका बनवून घेऊयात, फोडणी बनवून घेऊयात. फोडणी बनवण्यासाठी पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकून मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता व्यवस्थित तडतडून घ्यायचं. सोबत थोडीशी हिंग टाकून घ्यायची आणि 2 ते 3 वाटी पाणी टाकून घ्यायचं. अर्धा चमचा मीठ, 1 चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचा साखर टाकून व्यवस्थित असं हे 2 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं. गॅस बंद करून तडका आता साईडला ठेवून घेऊयात. ढोकळा पण बघू शकता छान असा थंड झालेला आहे. काढून घेऊयात. मस्त जाळीदार फ्लफी असा ढोकळा बनवून तयार झालेला आहे. आता आपण याचे पीसेस करून घेऊयात. बघू शकता छान अशी जाळी पडलेली आहे ढोकळ्यामध्ये. आपण इथं खमण ढोकळा बनवत आहोत. तर मी कट करून घेतलेला आहे. वरून आता फोडणी टाकून घेऊयात. तर मस्त तुम्ही हा हरभरा डाळीपासून भन्नाट चवीचा खमण ढोकळा नाश्त्यासाठी बनवू शकता. तर आजचा प्रश्न असा आहे की माझ्या जो चॅनलवरचा सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ कोणता व्हायरल गेलता तो तुम्हाला सांगायचा आहे आणि ज्यामुळे माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं होतं. तर तुम्हाला या उत्तराची हिंट देण्यासाठी मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो शॉर्ट व्हिडिओसुद्धा व्हायरल आहे. त्यामुळे तुम्ही तो शॉर्ट व्हिडिओ शोधा जेणेकरून तुम्हाला उत्तर भेटेल आणि उत्तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि कोणता व्हिडिओ व्हायरल गेलेला होता त्या व्हिडिओ खाली देखील तुमची कमेंट्स टाका आणि या व्हिडिओ खाली देखील तुमची कमेंट्स टाका. लकी विनर आपण 1 महिन्यानंतर अनाउन्समेंट करणार आहोत. 1 महिन्याचा तुमच्याजवळ वेळ आहे. तर आपला हा खमण ढोकळा बनवून तयार झालेला आहे. आता पाहूयात पुढची रेसिपी. इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेऊयात. सोबतच 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लसूण आल्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे. त्याचसोबत एक बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात. आणि आता यामध्ये मी 1 वाटी बारीक चिरलेली शेपूची भाजी टाकून घेतलेली आहे. 2 चमचे दही टाकून घेऊयात आणि थोडंसं पाणी टाकून घेऊयात. छान असं मिक्स करून घेऊयात. तुमच्याकडे घरामध्ये कोणतीही भाजी अवेलेबल असेल, मेथीची असेल, पालकची असेल ती टाकून घेऊ शकता. त्यानंतर इथे मी कुरकुरीत बनवण्यासाठी 2 चमचे रवा टाकलेला आहे. आता छान असं मिक्स करून घेऊयात आणि हे मिश्रण आपल्याला झाकून 5 मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे. 5 मिनिटांनंतर मिश्रण छान भिजलेलं आहे. आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. जर इथं मिश्रण दाट झालं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ शकता. आता तवा छान गरम करून घेतलेला आहे. थोडंसं तेल लावून घेऊयात आणि जे मिश्रण आपण बनवून घेतलेलं होतं ते यावरती सोडून घेऊयात. तुम्हाला हवं आहे त्या आकारानुसार लहान मोठे तुम्ही टाकून घेऊ शकता. तर तुम्ही याला धिरडे किंवा ज्वार डोसा म्हणू शकता. आता मध्यम आचेवरती हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मोठ्या आचेवरती भाजायचा नाही, नाहीतर हा खालून करपतो आणि वरून कच्चा राहतो. याकरिता मध्यम आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे. वरून थोडासा कोरडा झाला की तेल लावून घ्यायचं आणि पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील छान असं भाजून घ्यायचं आहे. तर अगदी पटकन होणाऱ्या पौष्टिक रेसिपीज आहेत या. दुसऱ्या बाजूने देखील मी इथे छान भाजून घेतलेलं आहे. काढून घेऊयात आणि मस्त गरमागरम शेजवान चटणीसोबत किंवा लाल मिरची आणि लसणाच्या चटणीसोबत तुम्ही हे सर्व करू शकता किंवा शेंगदाणे चटणीसोबत सर्व करू शकता. आता पाहूया त्यानंतरची पुढची रेसिपी नंबर 5. ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी एक उकडलेला मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे. त्यामध्ये 1 वाटी उकडलेले हरभरे टाकून घेतलेले आहेत. हरभरे छान असे उकडून घ्यायचे आहेत.
मोड आलेले हरभरे आहेत. आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला गाजर आणि एक बारीक चिरलेली शिमला मिरची टाकून घ्यायची. आले, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची. सोबतच थोडीशी चिरलेली कोथिंबीर, थोडीशी कढीपत्त्याची पाने, 1 चमचा मीठ टाकून घ्यायचा आणि 1 चमचा इथे मी गरम मसाला पावडर टाकलेला आहे. अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. लिंबू नसेल तर तुम्ही चाट मसाला किंवा आमचूर पावडर टाकून घेऊ शकता. त्याचसोबत कुरकुरीत बनवण्यासाठी 2 चमचे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान आता असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी वगैरे टाकायची गरज लागत नाही. बिना पाणी टाकता हे छान असं मिक्स होतं. आता मिक्स झाल्यानंतर याचे छोटे छोटे टिक्क्या बनवून घ्यायचे आहेत. तुम्हाला तांदळाचं पीठ नको असेल तर तुम्ही त्याऐवजी बेसन पीठ देखील वापरू शकता. आणि तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तव्याला ग्रीस करून घ्यायचं आहे. त्यानंतर ज्या आपण बनवलेल्या टिक्क्या होत्या त्या सगळ्या तव्यावरती ठेवून घ्यायच्या आहेत आणि मध्यम आचेवरती 10 मिनिटे आपल्याला दोन्ही बाजूनी खमंग आणि खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता. मी तर अगदी चमचाभर तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत. इतके भन्नाट चवीचे बनतात. वरून थोडंसं तेल लावून घेऊयात. आता दुसऱ्या बाजूने देखील फ्राय करून घेऊयात. तुम्ही याला मंद आचेवरतीच भाजून घ्या, म्हणजे छान असे आतपर्यंत कुरकुरीत भाजले जातात. बनवून तयार झालेले आहेत. सर्व करून घेऊयात. पुदिन्याच्या चटणीसोबत खा, इतके भन्नाट लागतात. तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पाहू शकता. तुम्ही जर या रेसिपी बनवत असाल तर याचे फोटो काढून मला इंस्टाग्रामवरती DM करू शकता. इंस्टाग्राम ID आहे करिश्माज मेजवानी या नावाने. तर तुम्ही नक्कीच बनवले असतील या रेसिपी तर फोटो काढून मला इंस्टाग्रामवरती पाठवा. आणि तुम्हाला या सगळ्या रेसिपी जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या गरजू मैत्रिणींसोबत शेअर नक्कीच करा. आता पाहूयात पुढची रेसिपी नंबर 6. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी रवा घेतलेला आहे. तुम्ही घरातल्या कोणत्याही वाटीचा माप घेऊ शकता. आता त्याच वाटीनं पाव वाटी किंवा 2 चमचे मैदा यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. तर हे बारीक असं फिरवून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि बाजूला ठेवून देऊयात. त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मध्यम आकाराचा बटाटा अगदी बारीक चिरून टाकायचा आहे. त्याचसोबत अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे. सोबत एक छोटासा आल्याचा तुकडा, 1 चमचा जिरे टाकून घ्यायचं. हवा असेल तर एखादी मिरची तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता आणि हे देखील मिक्सरला अगदी बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. आता ही पेस्ट बनवून तयार झालेली आहे. जे आपण पीठ बनवून घेतलेलं होतं रव्याचं आणि मैद्याचं त्यामध्ये ही पेस्ट अगदी थोडी थोडी करून टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळी पेस्ट एकदम टाकू नका, थोडं थोडं मिक्स करतच आपल्याला हे पेस्ट टाकून घ्यायची आहे. तर इथे मी सगळी पेस्ट वापरलेली आहे आणि मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची आहे. आता यामध्ये रवा असल्यामुळे आपल्याला हे जवळजवळ 10 ते 15 मिनिटांसाठी रवा भिजण्यासाठी झाकून ठेवायचं आहे. रवा भिजूपर्यंत आपण इथे एक चटणी बनवून घेऊयात. चटणी बनवण्यासाठी पॅनमध्ये 1 चमचाभर तेल घ्यायचं. तेल गरम झालं की 1 वाटी शेंगदाणे यामध्ये भाजून घ्यायचे. त्याचसोबत 1 कांदा, 1 टोमॅटो, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा मीठ टाकून घ्यायचा, एक छोटासा आल्याचा तुकडा देखील टाकून घ्यायचा आणि मंद आचेवरती झाकून 2 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं. 2 मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचं. टोमॅटो छान असं मॅश करून घ्यायचं. टोमॅटो छान सॉफ्ट झाला की गॅस बंद करायचा. यामध्ये काही पुदिन्याची पाने आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. 1 चमचा जिरे टाकून घ्यायचं आणि यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घ्यायचं. वाटून घेतलेल्या चटणीवरती एक फोडणी देऊन घ्यायची आहे. फोडणी देण्यासाठी 1 चमचाभर तेलामध्ये मोहरी, जिरे आणि उडीदाची डाळ टाकून घ्यायची. सोबतच थोडीशी हिंग आणि कढीपत्त्याची पाने टाकून व्यवस्थित तडतडून घ्यायची. तुम्हाला हवं असेल तर एखाद मिरची देखील यामध्ये तुम्ही टाकून घेऊ शकता आणि ही फोडणी आता चटणीवरती टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं. तर इथं आपली भन्नाट चवीची चटणी बनवून तयार झालेली आहे. नेहमी तुम्हाला खोबऱ्याची चटणी खाऊन कंटाळा आला असेल तर अशी चटणी नक्कीच एकदा बनवून पहा. आता बघू शकता रवा देखील इथे छान फुललेला आहे. आता छान असं आपण मिक्स करून घेऊयात. यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि 1 चमचा इनो टाकून घ्यायचा आहे. इनो ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. इनो नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडा देखील वापरू शकता. आता बनवलेल्या मिश्रणातून 1 चमचा मिश्रण घ्यायचं आणि डोश्याच्या तव्यावरती अलगद हाताने पसरवून घ्यायचं. तर इथं आपण डोसा बनवत आहोत. अगदी पटकन होणारा बटाटा मसाला डोसा इथं आपण बनवत आहोत. डोसा थोडासा वरून कोरडा झाला की तेल किंवा तूप लावून किंवा बटर लावून छान असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त असा डोसा भाजला गेलेला आहे. छान असा कलर आलेला आहे आणि कुरकुरीत असा बनवून तयार झालेला आहे. काढून घेऊयात आणि याच पद्धतीने सगळे डोसे बनवून. तुम्हाला जर मार्केटसारखा डाळ तांदळाचा डोसा बनवायचा असेल
तर कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. मी याची देखील रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन आणि तुम्हाला कोणती रेसिपी कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे ते देखील कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. ते देखील व्हिडिओ मी बनवण्याचे प्रयत्न नक्कीच करेन. तर आपला हा डोसा बनून तयार झालेला आहे. चटणीसोबत सर्व करूयात. नक्कीच एकदा हा बटाटा मसाला डोसा ट्राय करून पहा, फार छान लागतो. आता पाहूयात लास्टची रेसिपी नंबर 7. पालक स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहे. त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि कांदा टाकून घेऊयात. सोबतच 1 चमचा आले आणि लसणाची पेस्ट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ, अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. हवा असेल तर तुम्ही यामध्ये ओवा आणि जिरे देखील टाकून घेऊ शकता. त्याचसोबत इथे मी 3 चमचे बेसन पीठ वापरलेले आहेत आणि छान आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव सगळे मसाले करून घ्यायचे आहेत. थोडासा पाण्याचा हबका द्यावा लागला तर ते देखील तुम्ही देऊ शकता आणि अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर हातामध्ये थोडंसं मिश्रण घ्यायचं, तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, गॅस पूर्णपणे मंद करायचा आणि तव्यावरती आपल्याला याचा थालीपीठ म्हणा किंवा याची बेसन पोळी म्हणा ती थापून घ्यायची आहे. अगदी पटकन बनतो हा देखील डब्बा. फक्त 5 मिनिटाच्या आत बनून तयार होतो. मध्यम आचेवरती तेल तूप लावून छान दोन्ही बाजूनी खमंग आणि खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर ही पालक बेसनाची पोळी देखील पटकन बनते आणि इतकी भन्नाट चवीची लागते. अगदी कमी आणि मोजके मसाले वापरून बनवलेले आहेत तरीही मस्त खाण्यात लागते. तर तुम्हाला या सगळ्या रेसिपीज कशा वाटल्या कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. रेसिपी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशाच साऱ्या भरपूर नाश्त्याच्या रेसिपी मी आधी पोस्ट केलेल्या आहेत त्या देखील नक्कीच पहा. धन्यवाद.